नमस्कार. सर्वच पक्ष आणि सर्वच राजकारणी तुम्ही आंदोलनामध्ये बोलताय, सर्वच शिवरायांचा फक्त वापर करून बोलतात, परंतु शिवरायांचे त्यांनी ज्या गोष्टी धारण केल्या, ज्या गोष्टींचा त्यांनी वापर केला, अतिशय पवित्र अशा गोष्टी त्यांनी वापरल्या. तर शिवरायांचं हे एक ब्रीद वाक्य अवघ्या आपल्या महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं किंवा भारताबाहेरसुद्धा परदेशातील सुद्धा शिवरायांचे आदर्श हे मानले जातात. परंतु आपल्याच जुन्नर तालुक्यापासून तर महाराष्ट्रात शिवरायांचं फक्त नाव घेऊन वापर करतात. तर शिवरायांचं ब्रीद आहे, लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. शिवरायांनी नेहमी शेतकऱ्याला सहकार्य केलेलं आहे आणि आज किती वर्ष झाले दरवर्षी शेतकऱ्यांना फसवलं जातं. फक्त कर्जमाफी म्हटलं जातं आणि मग त्यात कितीतरी अटी नियम लादले जातात. भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला काही कळत नाही आणि मग तो हे कागदपत्र ते त्याला काही समजत नसतं आणि शेवटी तो ह्याच्यापासून वंचितच राहतो. जे त्याच्यासाठी आणलेलं आहे त्याला काही समजत नाही आणि त्याच्यानंतरही पुढं जाऊन उद्योगपतींना वगैरे ते पळून जातात. अक्षरशः देशाला बुडवतात ते आणि ते पळून जातात, तरी त्यांचं सगळं सोडलं जातं. आणि शेतकरी हा बेईमान नाही आहे, तो फक्त आजचं उद्या म्हणतो. त्याच्या मालाला फक्त भाव द्या, तो भीक मागत नाही आहे, तो त्याचा अधिकार मागतोय. तरी सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि जाता जाता एवढंच सांगेल की इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, देवा बळीचं राज्य येऊ दे. धन्यवाद. विजय असो. कर्जमाफी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे कर्जमाफी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, किसान सभेचा विजय असो, ग्राहक कल्याण फाउंडेशनचा विजय असो. अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत अरे नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत अरे या नाही. लबाड राज्य सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या लबाड राज्य सरकारचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. अरे एकच गट्टी राजू शेट्टी डॉक्टर अजित नवले साहेबांचा विजय असो. आंबेगाव तालुका समितीच्या वतीनं मी फडणवीस साहेबांना एवढं सांगू इच्छिते की आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जो शेतकरी आहे तो अन्न पिकवतो, पण त्याच्या धान्याला अन्नाला काही भाव नसतो आणि तो भाव तर देतच नाही आहेत. त्याच्यामुळे सुद्धा त्यांची खूप फसवणूक आहे आणि त्यांना स्वतःच्या धान्याचे भावसुद्धा ठरवता येत नाही आहे. म्हणजे इतकी परिस्थिती बिकट आहे आणि त्याच शेतकऱ्याला आपण जर कर्जमाफी देत नसेल तर खूप दुर्दैवी ही परिस्थिती आहे आणि त्यांच्यावर ओढवणारं जे काही संकट आहे ते खूप मोठं आहे. BBIनं सुद्धा आपण अशा पद्धतीने पुरवत नाही आहे त्यांना, किंवा खतं आहेत, खतंसुद्धा आपण इतके महाग करत आहोत आणि आपल्याला जे सेंद्रिय खतं द्यायचे आहेत, म्हणजे आपल्याकडे शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीला झुंजावं लागतं आहे. पाणी आहे, पाऊस आहे, प्रत्येक गोष्ट. आज आपला पूर्ण देश हा आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावर जगत आहे. तरीसुद्धा जर आपण त्यांच्याकडेच लक्ष दिलं नाही तर नक्कीच आपल्या भारताची दुर्दैवी अवस्था होऊ शकते, प्रत्येक व्यक्तीची होऊ शकते, कारण आपण त्यांच्याच अन्नावर जगत आहोत. आणि आज जर आपण त्यांनाच कर्जमाफी देणार नसेल तर मग बोलण्यासारखे सुद्धा शब्द नाही आहेत. मला हेच सांगायचं आहे या सरकारला की त्यांना कर्जमाफी सरसकट द्यावी, बाहेर होळी होईल, कर्जमाफी सरसकट द्यावी आणि त्यांना जे काही त्यांच्यावरती ओढवलेलं संकट आहे ते दूर करावं. त्यांची जी आत्महत्या होते ह्याच कारणाने होते. त्यांच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत, शिकणारी मुलं आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये ज्या मुली आहेत, प्रत्येकावरती हे संकट येत आहे. या संकटाचं जे निवारण आहे ह्या सरकारने करावं आणि सरकारने त्यांना कर्जमाफी चांगल्या पद्धतीने सगळ्यांना करावे. आणि ज्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. किसान सभेचा विजय असो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.